मित्रांनो हा आपला यश भाऊ आता बदक म्हणून पडला बरं का खाली. आता याची गाडी जळत असेल बरं का, काही ना पडला ना तुम्हाला समजू शकता मित्रांनो. बघा आता कसे कसे कपडे धुवत आहे बघा. मग काय भाई यश पडला, त्याच्यानंतर उठला, त्यानं कपडे वगैरे धुतले आणि मग निघलो आम्ही खाली उतरायला. इथं आल्यावर खाली भाई आम्ही केला नाश्ता आणि मग निघलो आपण आपल्या शिंबोरा डॅमवर. मग काय भाई काड्या गाड्या निघलो सन असं करत करत भाई पोचलो आम्ही आपल्या शिंबोरा डॅमवर. मग इथं आल्यावर पाहिलं भाई गेट तर काही खुलेले नव्हते. तर मग काय करावं म्हटलं भाई, तर आम्ही घेतलं इथं पहिले भुट्टा खायला. तर मग काय भाई संदेश भाऊनं घेतला पुरा जाडा मोठा भुट्टा, कारण त्याला जाडं मोठं आवडतं. त्याच्यानंतर मग काय आम्ही आलो वर बसाले धरणाच्या भीतीवर. तरी तर होतं भाई व्ह्यू, संदेश भाऊला इग्नोर करून तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर होता. त्याच्यानंतर मग काय भाई थोड्या वेळ आम्ही बसलो तिथं आणि मग गाड्या लागलो आपल्या घराच्या रस्त्याने. मग काय काही सन गाड्या काढून निघलो आम्ही वापस आहे. आणि असं कधी होऊ शकतं की मित्रांनो आम्ही कुठं बाहेर गेलो ना आम्ही पाण्यात बोलले नाही होणार. तर मग काय भाई अमरावतीत आल्यावर पाण्यानं केलं आपलं स्वागत. त्याच्यानंतर मग आम्ही थांबलो चायनीजच्या गाडीवर, कारण निखिलला लागले भूक. त्याच्यानंतर मग काय भाई तर नाश्ता पाणी करून निघलो आपल्या रूमसाठी. तर ही होती आमची सालबाडी आणि शिंबोरा